आज मला थोडीशी घराची क्लिनिंग करायची होती म्हणून म्हटलं चला बाहेरूनच नाश्ता मागवू. नाश्ता मागवला, त्यानंतर दालवडा आणि मुगवडा मस्त असा एन्जॉय केला. तियान झोपी गेला होता. त्यानंतर तीर्था इथे मस्त बसली होती. तिलाही मेंदूवडा आणि डाळवडा खायचा होता, पण लहान आहे, तिखट खाऊ शकत नाही ना, आणि जास्त डाळ पण देऊ शकत नाही, म्हणून तिला इडली आणली होती आणि ती इडली एन्जॉय करत होती. त्यानंतर हे दोघांचं मस्त असं चालू होतं दात घासायचं काम. 2 दात आहे आणि इतक्या लवकर दात घासायचे आहे यांना. जेव्हा 32 जाते येतील तेव्हा नक्की काय करतील काय माहिती. त्यानंतरून इथे इव्हिनिंगला मी शेवगाच्या शेंगाची भाजी बनवायला घेतली. भरपूर अशी पौष्टिक असते म्हणून, आणि त्यातच मी बाळांनाही बाजूला काढून घेतली. इथे मी मसाला काढून घेतलेला आहे आणि छान अशी इथे शिजवून घेतली. बघू शकता तुम्ही, जास्तही नाही शिजू दिली, नॉर्मल थोडी कच्ची ठेवली आहे, जेणेकरून त्याचा अर्क पूर्ण भाजीमध्ये परत उतरेल. इथे 2 मी काढून ठेवल्या त्या शेवगाच्या शेंगा, जे की बाळांसाठी ते छान अशा ग्राइंड करून तुम्ही देऊ शकता. त्यानंतर तिलाही माझ्यासोबत स्वयंपाक करायचा होता. मध्ये मध्ये तिला फार अशी हौस असते माझ्या कडेवर बसून स्वयंपाक एन्जॉय करत बसायची. त्यानंतर भाजी बनवायला घेतली, तेल टाकलं, त्यानंतर जो काही मसाला आहे तो ग्राइंड करून घेतला आणि अशा पद्धतीने मी जो काही मसाला आहे तो करून घेतला आहे. जास्त पण खूप चिकन न करता थोडंसं खरबडीतच ठेवलेलं आहे. तो तेलामध्ये टाकला आणि छान असं त्याला परतू दिला. त्यानंतर आपल्याकडे जे काही घरामध्ये बेसिक मसाले असतात तेच टाकून घेतले. नॉर्मल तुम्ही जे असाल तेच टाका, असं काही नाही की तुम्ही काही जरी चांगले मसाले टाकले तर त्याची चव वेगळी लागेल. जे काही आपल्या घरातले बेसिक मसाले असतात ते टाकूनही छान अशी चव येते भाजीला. त्यानंतरून त्याच्यामध्ये शेवगाच्या शेंगाचं पाणी टाकलं आणि छान त्याला असं उकळू दिलं. त्यानंतरून जी काही शेवगाची शेंगा आहे तीही टाकून दिली. तिला छान अशी परतवून घेतली आणि जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे ते टाकून घेतलं. त्यानंतरून चवीनुसार मीठ टाकून घेतलं. छान अशी भाजी झालेली होती. चला तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.